नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. डेली 2.0 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे पैसे ठेकेदार जमा करत नसल्याचा आरोप भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. ठाणे महापालिकेत ठेकेदार राज सुरू असून यावर कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर आमदार संजय केळकर यांनी ठेकेदार कर्मचाऱ्यांना 4 महिने वेतन देत नसून पालिकेकडे पीएफच्या रकमेची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचं केळकर यांनी सांगितलं. यावर पीएफ रोखणाऱ्या ठेकेदारांची बिलं रोखण्याचे आणि 7 दिवसात माहिती देण्याचं आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिलं असल्याचं संजय केळकर यांनी सांगितलं. आज ठाणे महापालिकेच्या कामगारांच्या संबंधी एक महत्वाची बैठक आम्ही महापालिकेमध्ये घेतली की ज्याच्यामध्ये सर्व विभागाचे जे जबाबदार उपायुक्त आहेत, अतिरिक्त आयुक्त रोडे साहेब, कामगारांचे प्रतिनिधी आणि या बैठकीच्या माध्यमातून फेब्रुवारीमध्ये आम्ही जी बैठक घेतली होती त्याचा फॉलोअप होता. याच्यामध्ये अतिशय काही निर्णय जे आहेत ते कामगारांना दिलासा देणारे आहेत. त्याच्यामधला पहिला निर्णय जो होता तो पात्र कर्मचारी जे आहेत त्यांना 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजनेच्या नुसार ती प्रगती योजना तात्काळ लागू करण्याच्या बाबतीत होतं. त्याच्यामध्ये पात्र कर्मचाऱ्यांना 10 मध्ये 711 कर्मचारी होते आणि 20 मध्ये 1564. तर या संबंध 2275 कर्मचाऱ्यांना म्हणजे 10 आणि 20 याच्यामध्ये पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही प्रगती योजना जी आहे ती लागू झालेली आहे आणि त्याचा तात्काळ इफेक्ट जो आहे तो दिला जाणार आहे. 7व्या वेतन आयोगाचा देखील हप्ता 14 महिन्यांचा वेतन फरक राहिलेला आहे. म्हणून आर्थिक महापालिकेची स्थिती चांगली झाली की ते देखील त्यांना तो हप्ता जो आहे तो मिळणार आहे, कारण त्याची रक्कम जी आहे ती फार मोठी आहे आणि त्याच्यामुळे ते देखील होणार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळालं पाहिजे. आपली ही फार आग्रही मागणी होती. कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर आंदोलन पण केलं होतं आणि आता हा विमा हक्क जो आहे कर्मचाऱ्यांना तो पुढच्या महिन्याभरामध्ये त्याचं कॅल्क्युलेशन करून ते प्रत्येक कंत्राटदाराला स्पष्ट त्या ठिकाणी निर्देश देणार आहेत. आज कंत्राटदार कुठल्याही प्रकारची जी फॅसिलिटी द्यायला पाहिजे ती देत नाही. कंत्राटदारच या ठिकाणी महापालिका चालवतात की काय, अशा प्रकारची परिस्थिती आहे. मग ती आरोग्य विभाग असो किंवा निरनिराळ्या विभागामध्ये जे ठेकेदार, सर्व ठेकेदारी राज्य चालू आहे. कंत्राटी कर्मचारी जवळजवळ 4-4.5 हजार कर्मचारी आहेत. त्यांना वारावर सोडल्यासारखा प्रकार या ठिकाणी चालू आहे आणि त्याच्यामुळे ही विमा संरक्षण जे आहे हे विमा संरक्षण तात्काळ लागू झालं पाहिजे. ठाणे शहरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा. ठाणे शहरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. भाईंदरपाडा ते कोटनाका या मार्गावर भव्य मोटरसायकल रॅली आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा, घोषणांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण परिसरात आदिवासी संस्कृतीची झलक पाहायला मिळाली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील आदिवासी दैवत तारपाधारी वादकाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला. मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे ठाणे शहरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी एकजुटीचे आणि सांस्कृतिक अभिमानाचं दर्शन घडलं. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक आणि आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा, सचिव तुकाराम वरठा, ठाणे शहर अध्यक्ष हेमंत जाधव, सल्लागार
अमृत सुरकर, ठाणे शहर संघटक निलेश महाले, महिला संघटक अध्यक्ष अंजली काकरे, ठाणे शहर महिला संघटक संचिता पागी, महिला संघटक प्रियंका महाले यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. तिजोरीत खडखडाट असताना महापौर उपमहापौरांच्या लक्झरी गाड्यांवर ठाणे महापालिकेनं लाखोंची उधळपट्टी केली. मात्र आता ढासळलेली आर्थिक घडी सावरण्यासाठी पालिकेनं सर्वसामान्यांच्या खिशात हात टाकण्याचा निर्णय घेतलाय. मालमत्ता करामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासोबतच टीएमटीची भाडेवाढही होणार असल्याने ठाणेकरांचा प्रवास देखील महागणार आहे. दोन्ही प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले असून या दुहेरी दरवाढीने ठाणेकरांवर महागाईची कुऱ्हाड कोसळणार आहे. गेल्या 4 वर्षात ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती रसातळाला गेली आहे. सध्याच्या घडीला ठाणे महापालिकेच्या तिजोरीत जवळपास 250 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे ढासळलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मालमत्ता कर आणि टीएमटी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. यापूर्वी 2016 मध्ये तब्बल 10% मालमत्ता करात वाढ केली होती, तर सामान्य करात 26% थेट 36% वाढ करण्यात आली होती. तर निवासी सोडून इतर करांमध्ये 38% वरून 48% वाढ करण्यात आली होती. कोरोना काळापासून पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने ठाणे शहरात जे मोठे प्रकल्प सुरू आहेत ते केंद्र तसंच राज्य शासनाच्या निधीवरच सुरू आहेत. पालिका कर्मचाऱ्यांचे पगार होतील एवढेच रुपये सध्या पालिकेच्या तिजोरीत जमा होत असून केंद्राच्या जीएसटीवर पालिकेची मदार आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पालिका आयुक्त सौरभ राव यांनी काटकसर सुरू केली असून अर्थसंकल्पातील मंजूर निधीपैकी केवळ 70% निधी खर्च करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पातील 30% निधीला कात्री लावण्यात आली आहे. सर्वसामान्यांमध्ये संतापाचं वातावरण. यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ दरवाढ होणार नसल्याचं पालिका आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केलं होतं. मात्र अवघ्या 5 महिन्यात महासभेसमोर करवाढीचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याने महासभेत वादंग होण्याची शक्यता. करवाढ आणि दरवाढीचे दोन्ही महत्त्वाचे प्रस्ताव येत्या 17 ऑगस्टला होणाऱ्या सर्वसाधारण मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या करवाढ आणि दरवाढीच्या प्रस्तावावरून सर्वसाधारण सभेत वादंग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे हे आज पुन्हा एकदा मीडिया समोर रडले आहेत. रुडाली हिंदी चित्रपट आपण पाहिला असेल. ज्या पद्धतीनं काही लोक खास रडण्यासारखे असतात त्या पद्धतीनं त्यांचा रुडाली झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजावर अविश्वास दाखवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे की ते रडण्याचा काम करतात. रुडाली हा शब्दप्रयोग त्यांना अगदी चपलक बसतो आणि त्याच पद्धतीने अशी त्यांची वक्तव्य असल्याचंही म्हस्के यांनी सांगितलं. अभिजित दिपके यांचं आंदोलन झालं, त्याला साथ कोणी दिली? या देशातील तरुणांनी दिली. उद्धव ठाकरे म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशा पद्धतीने ही मंडळी त्या आंदोलनाचा भाग्यविधाता स्वतःला क्रेडिट घेऊ इच्छितात. काही लग्नांमध्ये त्यांच्या आनंदामध्ये वरातीमध्ये नाचण्याकरिता भाड्यानं माणसं आणावी अशाच पद्धतीनं काम उद्धव ठाकरे आणि त्यांचे युबीटी पक्ष करत आहे, तशी टीकाही म्हस्के यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीनं देशाचं काम करत आहेत त्यांची बरोबरी हे करू शकतात का? त्यांना ज्यावेळेस संधी दिली होती त्यावेळेस त्यांनी काही केलं नाही. मोदीजी 24 तास काम करतात. तुम्ही काय केलं? मुख्यमंत्र्यांच्या दालनात देखील जात नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरेंना नरेंद्र मोदींवर टीका करण्याचा अधिकार नसल्याचंही म्हस्के यांनी सांगितलं. आपण गेल्या आठवड्यात डीसीपी बाळासाहेब पाटील यांच्यासोबत चर्चा केली. ड्रग्ज संदर्भात सिरियसली लक्ष देणं महत्त्वाचं आहे. ठाणे शहरात काही भाग आहेत त्यामध्ये संपूर्ण सर्रासपणे ड्रग्ज विकले जातात. मुंब्रा पोलिसांनी देखील ज्या ठिकाणी मूळ आहे मुंब्रा पोलिसांनी देखील त्या ठिकाणी कामाला लागणं गरजेचं आहे असंही म्हस्के यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यामधून मुंब्रा परिसरात ड्रग्ज मिळत आहे असं म्हटलं जातं. आपण
पर्टिक्युलरली मुंबऱ्यासंदर्भात बोलत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. अगदी ठाणे शहराच्या बाजूला शाळेसमोर, कॉलेजच्या समोर काही ठिकाणी अशा वस्त्या आहेत. त्या संदर्भातील संपूर्ण माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांना आपण दिली असून ठाणे पोलीस आयुक्तांना आपलं सांगणं आहे, तुम्ही याबाबत सिरियस व्हा आणि आपल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात असा आदेश द्या. मुळापर्यंत जाऊन लवकरात लवकर त्यावर कारवाई करा, अशी मागणीही खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. मीडियासमोर रडलेले आहेत. आपण हिंदी चित्रपट पाहिला असेल रुदाली, त्यामध्ये ज्या पद्धतीने काही लोक खास रडण्यासारखंच असतात, त्या पद्धतीने त्यांचा रुदाली झालेला आहे. लोकांसमोर कायम रडण्याचं काम आणि अशा पद्धतीची वक्तव्य करून सुप्रीम कोर्टाच्या कामकाजावर न्यायमूर्तीच्या कामकाजावर अविश्वास दाखवण्याचं काम, अविश्वास निर्माण करण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी आज पुन्हा केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे की ते रडण्याचं काम करतायत. रुडाली हा शब्द प्रयोग त्यांना अगदी चफलाक बसतो आणि त्याच पद्धतीची आजची त्यांची वक्तव्य आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या सर्वांगीण नूतनीकरणाचं काम अखेर हाती घेण्यात आलं आहे. 2011 मध्ये नाट्यगृह सुरू झाल्यानंतर आतापर्यंत कोणतेही मोठे दुरुस्तीचं काम करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे आता नाट्यगृहाचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या कामासाठी जवळपास 6 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता संबंधित बांधकाम विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर 1 जानेवारीपासून घाणेकर नाट्यगृह रसिकांना नव्या आणि अधिक सुविधायुक्त रूपात पाहायला मिळणार आहे. नाट्यगृहाच्या नूतनीकरणामध्ये केवळ किरकोळ दुरुस्ती न करता विविध बाबींची व्यापक कामं करण्यात येणार आहेत. संपूर्ण नाट्यगृहाचं रंगकाम, वॉशरूमचं नूतनीकरण, सीलिंग आणि फॉल्स सीलिंगची कामे, दरवाजा आणि खिडक्यांची दुरुस्ती तसंच आवश्यक ठिकाणी नवीन कामं करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर गेस्ट रूम, VIP रूम आणि ग्रीन रूम मधील फर्निचरचंही नूतनीकरण करण्यात येणार आहे. घाणेकर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम पावसाळ्यातच करण्यात यावं अशी मागणी नाट्यक्षेत्रातील संस्था आणि नाट्यसंस्थांकडून करण्यात आली होती. पावसाळ्याच्या काळात तुलनेनं नाट्यप्रयोगांचं आयोजन कमी होत असल्यानं या कालावधीचा उपयोग दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या कामासाठी करावा, या मागणीचा विचार करूनच नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या नियोजनानुसार 1 जुलैपासून मिनी थिएटर बंद करण्यात आला आहे, तर 1 ऑगस्टपासून मुख्य नाट्यगृही नूतनीकरणाच्या कामासाठी बंद ठेवण्यात आले. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधी नाट्यगृहाच्या दुरुस्तीच्या कामासाठी वापरला जात असून नाट्यप्रयोगांवर कमीत कमी परिणाम होईल याची काळजी घेण्यात आली आहे. अशाच विविध घडामोडींची माहिती घेण्यासाठी डेली 2.0ला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.